मोठ्या संख्येने आंदोलक या स्टेशनवर थांबलेले आहेत। अनेकांनी गेले 3 दिवस इथेच पथारी पसरली। CSMT स्थानकातच या आंदोलकांनी आपलं कासवाचं बिराड थाटले असं म्हणावं लागेल। मी सध्या छत्रपती शिवाजी ही थेट दृश्य आहे CSMT स्थानकातली। हे आंदोलक इथेच आंदोलक आहेत या ठिकाणी विश्रांती करताना पाहायला मिळतात। काहींची आंघोळ झालेली आहे, काही नाश्ता करताना देखील या ठिकाणी पाहिलं। आज रविवारचा दिवस आहे, सातत्याने या स्थानकामध्ये जे आहे ते चाकरमान्यांकडून मोठी गर्दी असते। मात्र आज रविवार असल्या कारणाने चाकरमान्यांना जरी सुट्टी असली तरी या ठिकाणी स्थानक परिसर मात्र मराठा आंदोलकांमुळे गजबजून गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आंदोलकांसाठी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचं वाटप देखील आता सुरू करण्यात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भेळ किंवा इतर काही ज्या नाश्त्याच्या गोष्टी आहेत त्या देखील आंदोलकांना वितरित केल्या जातात। आपण त्या आंदोलकांशी जाणून घेऊया। भाऊ, काय सांगशील, किती दिवस झाले मुंबईमध्ये आलाय आणि काय परिस्थिती इकडे? आमचा 3रा दिवस आहे। आम्ही जेव्हा आलो मुंबईमध्ये तेव्हा आमची राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही। या सरकारनं टोटल बंद केलं, जवळपास आजामध्ये जवळपास टोटल बंद केलेलं आहे आणि ती गैरसोय होत आहे इथं। सरकारला आमचा हेच निरोप आहे, सरकार आमच्या असं वागू नये तुम्ही आणि ती गैरसोय होऊ नये अशी नम्र विनंती करतो तुम्हाला आम्ही। आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्त्याची देखील आता तयारी चालू आहे। काय नाश्ता? आंघोळ नाही झालं नाही, अजून आंघोळ झालं नाही। नाश्त्याची बी वाली सोय, आता पाणी नाही ना, पाणी नाही आंघोळला। आंघोळीसाठी पाणी नाही असं म्हणणं देखील या ठिकाणी आहे। काही नागरिक तरुण जे आहेत ते या ठिकाणी नाश्त्यासाठी आलेले आहेत। नाश्त्याचा वाटप होतोय। दादा, काय सांगाल, किती दिवस झाले मुंबईत येऊन आपल्याला? आम्ही आलेलो आमच्या मराठी बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था करतो इथं। आम्ही चाकणवरून आलेलो आहे। चाकण शेजारी आमचं रोकल गाव आहे। आमची एक इच्छा आहे की सरकारने लवकरात आम्हाला आरक्षण द्यावं, म्हणजे पाटलांना आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे। नक्कीच जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांसाठी या ठिकाणी काही तरुणांकडून पुणे परिसरातून देखील नाश्त्याची सोय करण्यात आली। भाऊ, काय सांगशील, मुंबईमध्ये आलेला आहे, सरकारकडून काय सुविधा मिळाल्यात? सुविधा सरकारकडून काहीच मिळालं नाही आम्हाला। इथं आम्ही आलोत म्हणून हॉटेल बंद केले, त्यांनी संडास बाथरूम बंद केले, सगळं पाणी बंद केलं। संडासमध्ये गेलं तर पाणी नाही, तरी गैरसोय झाली तरी आम्ही इथून हटणार नाही। आम्ही कंप्लीट 1.5 महिन्याचं सामुग्री आमच्या सोबत आणलेली आहे। जोपर्यंत पाटील इथून आम्हाला हाला म्हणणार नाहीत, आमचा कुणावरही विश्वास नाही। जोपर्यंत पाटलाचा आदेश आला आम्ही तेव्हाच आम्ही या मुंबईतून हलणार आहोत। आणि लवकरात सरकारला वाटलं असेल की ह्या मराठ्यांना कटाळ आपण हे करावं, तर आम्ही कटाळणारे माणसं नाहीत, आम्ही शेती मातीतले माणसं आहेत। आम्ही इथून वर्ष म्हणलं तरी बी हलणार नाहीत, असे आम्ही कट्टर मावळीत मनोज दादाचे। सदावर्ते असतील, लक्ष्मण आके असतील, यांच्याकडून देखील या आंदोलनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही असं म्हटले होते। मात्र मराठा 3 दिवसापासून मुंबईत आहेत। सदावर्ते किंवा हाकेंना काय इशारा द्याला? इशारा काही नाही। काल अमित शहा आले, त्यांना डबल एकदा फसवणूक करायची, देवाभाऊच्या हातातून काढून एकनाथ शिंदेच्या हातात द्यायचा कारभार, त्यांना डबल एकदा फसवणूक करायची देवाभाऊला। त्याच्यामुळे ते अमित शहा आले, त्यांना डबल एकदा इथून यांना वाट लावायचं पाटलाला। पण पाटील आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, पाटलेचा आदेश आल्याशिवाय आम्ही बी जाणार नाही। जाणार आम्ही घरी, आरक्षण घेऊनच जाणार। जरांगे पाटलांनी जेव्हा पहिल्यांदा आंदोलन केलं होतं, वाशीपर्यंत आल्यानंतर एकनाथ शिंदेकडून जे त्यांच्यावर गुलाल टाकला होता, आंदोलन संपलं देखील होतं। मात्र आज पुन्हा आंदोलनाची वेळ का आली? त्यांनी 10% आरक्षण दिलं, पण देवाभाऊमुळं आरक्षण रद्द झालं। आता डबल एकदा आम्ही मुंबईला कोटींनी नाही 10 कोटींनी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।